गौरी झालं, लेकराईले केलं तयार, झाले ते तयार. चल मग घे त्याईले. काय कुठं त्याईले कुठं ठेवली घरात? घेन त्याईले, चाल ना पटकन. आई मी काय म्हणतो का, मी काय म्हणतो काय, आता टाइम झाला, आता वेळेवर काय म्हणतो तू, ते कांतानं बेबी बाई निघाले असन. चल ना पटकन, देन कोणते घरचे कपडे घालून त्याईले, कोणते बी हलके फुलके, आणि चाल. गरमीचे कायले जाडे जुडे देत घालून. आई मी ते नाही म्हणत, मी म्हणून राहिली का मी नाही येत ना. मी चालन ना, मी तुम्ही जा. आता बारशातच आहे ना तुम्ही, मेन हा. तुम्ही गेला काय ना, पुरं घर गेलं काय, एकच होते. मी कायले येऊ अजून टंगट टंगट लेकरू घेऊन. मी नाही येत ना. त्रास देते या, आणि आराध्या बी त्रास देते. मग आता वक्तावर सांगून राहिली तुम्ही येत नाही म्हणून. काल तर येतो म्हणत होती, तयारी बी केली त्यानं, आता वक्तावर म्हणतो येत नाही म्हणून. चल ना, आता तयारी केली तर चाल. आता काय म्हणून ते शोभा, तू मामी माहित आहे ना कशी आहे तर बोलाले. ते मोक्का पाहिजे ते बोलाचा. चल, आपल्याला काही राहा लागते काय? आज जाणार आहे, बारसं झालं का येणं होईन तर आजच येऊन जाऊ, नाही तर उद्या येऊन जाऊ. आई ते तो प्रॉब्लेम नाही आहे रावाचा. मी नाही येत ना आई, नाही येत. माझी इच्छाच नाही होऊन राहिली येवाची, म्हणून. काऊन नाही होऊन राहिली तू इच्छा येवाची? काय झालं, काही प्रॉब्लेम आहे काय? हो आई, नाही येत मी. हा असं आहे काय, समजलं. बरं नको येऊ बापा, मग जाय. ठीक आहे, राय, मीच जातो. हो नाही जा तुम्ही, आणि काय नाही करून येऊन जा. हो ठीक आहे, जातो मी. चाल बरं पटकन, चल बरं जल्दी. हो कांता शांता निघाल्या असन त्या. चल पटकन या. मम्मी जी मैं नहीं आ रही हूँ, आप जाओ. हाँ मैं नहीं आ रही हूँ, क्यों? काल तो येतो मने ना तू. हाँ अभी क्या हो गया तेरे को? किसने क्या बोला? कल्पेश ने कुछ बोला क्या? मैंने तो कुछ नहीं बोला. हाँ तो क्या हो गया? नहीं मम्मी जी, किसी ने कुछ नहीं बोला मेरे को. मैं नहीं आती हूँ, जमता नहीं मेरा. हाँ जमता नाही? आताच्या आता जमता नाही काय? कालपर्यंत जमत होतं काय? आताच्या आता जावाच्या वक्तावर टाइमावर जमता नाही म्हणतं. हाँ मम्मी जी, कल नहीं था, आज अभी सुबह से. नहीं मेरे को नहीं आना है मम्मी जी, ऐसे अच्छे काम में, और मेरे को पहले दिन में ना चिड़चिड़ लगता है. नहीं आप जाओ ना. हट माय, मंदातच येते व माया बाईचं काय. तुले माहित नव्हतं का? तारीख नव्हती माहित का तुले? हाँ राती म्हणतो ती, हाँ चल ना मम्मी जी जाएंगे, मस्त मजे करेंगे, ऐसा करेंगे वैसा करेंगे. आणि आता जमता नहीं मन राहिली काही की. पता था मेरे को, तारीख पता था, लेकिन वो इस बार ना जल्दी से हो गया. मैं क्या करूं, तो इसके लिए नहीं जमेगा मेरा आना. आप जाओ ना, आप और मामी है ना, दोनों मामी है, तो जाओ. कल आएंगे कि आज आएंगे फिर? अभी देखते वहाँ जाके. आता येणं होते का उद्या येणं होते तर कसा कार्यक्रम होते तर पाहू मग. आता तू नाही जमत म्हणतं तर आता मग ठीक आहे, नाही या तू. बरं चालतो मी, जातो मी. हाँ मम्मी जी, मेरी बहुत इच्छा थी आने की, लेकिन क्या करूँ, ये टाइम पे ऐसा हो गया. मैं खुद गुस्सा आ रहा मुझे, तो मैं इसलिए तो. हा चालते, ते जाऊ दे ना. कायले गुस्सा करतो तू? खुश राह बापा. गुस्सा कायले करतो ते? काय आपल्याला सांगून येते का? ते नैसर्गिक प्रक्रिया आहे. कधी बी येऊ शकते. बरं ठीक आहे, नको येऊ, मी जातो. आराम कर जो तू. झालं तर बनव, नाही तर कल्पेशले बनवायला लावजो. तू आराम कर. नहीं मैं कर लूँगी मम्मी जी, थोड़ा थोड़ा, ज़्यादा कुछ नहीं. खिचड़ी वगैरह तो मैं बना लूँगी. ठीक है, ज्यादा टेंशन नहीं लेना. होगा तो करना, नहीं तो नहीं करना. ठीक है, चलती हूँ मैं. ठीक है मम्मी जी. क्या मम्मी जी को अकेले जाना पड़ रहा. मैं जाती मस्त, अचानक से ऐसा हो गया. मा भावाच्या पोरीचं बारसा आहे ना, तर निघालो बाबा बारशाले. बारसा आता त्या भावाला पोरगी तर लई दिवसाची झाली काय ना. आता 2 महिने झाले असतील, आता बारसा करून राहिले काय? 6 महिने झाले, 6 महिन्याची झाल्यावरच करण म्हणे. 6 महिने झाल्यावरच बारसा करण म्हणे माई आई. मा भाऊ बी तसाच म्हणे. आता 6 महिन्याची झाली, आता बारसा ठेवला. हा 6 महिन्यावर बारसा करते काय? चांगलं आहे. पहिले तर 12 दिवसांत बारसा करीत बापा. आता 6 महिन्यानं बारसा करते. तू काही करशील तर तुझ्या नातींचा आता नातू होते का नातीन होते तर तू काही करशील बारसा 12 दिवसानं का 6 महिन्यावर? मी तर 12 दिवसानंच करून दे बापा. 12 दिवसावर मस्त 12 दिवसानं बारसा करा, आणि मग लगन तर एकदम करून ते 1 वर्षानं वाढदिवस. 6 महिने कोण वाट पाहत बसा. आता बारसा, आता कोणी बारसाही नाही करत. आता जुन्या काळच्या रूढी परंपरा सगळे बदलूनच राहिल्या, नाही का शांता? हो, आजकालचे पोट्टे वाटते, आजकालचे लोक कनी ये जवान तोड ऐकतच नाही, काही मानतच नाही. आता लय बदलून राहिलं, आणि काही दिवसानं तर मी म्हणतो हे सगळं सोडूनच देतील काय लोक, तर काय माहित.
मागच्या परंपरा जुन्यावाल्या. हा ना, पहिले 12 दिवसावर बारसं झालंच पाहिजे, जावडं काढलंच पाहिजे, बारसं झालंच पाहिजे. हा, पण 6 महिन्यापर्यंत ते बाई अलग राहत होती, ही गोष्ट खरी, पण बारसं 12 दिवसावरच करत होते. हा, आता तर बापा 6 महिन्यावर बारसं करतात, कोणी 6 महिन्यानं बारसं करतात. हो, आता मॉडर्न जमाना निघाला, मॉडर्न ठेवय. पहिले तरी हळद लागल्यावर पोरगी बाहेर जाय नाही ना, आता तर बंबाट हिंडतात, हळद लागू न काही लागू काही बी असे हिंडतात, जसं काही झालंच नाही तशावानी. हा, हिंडतात. आता म्हणजे काय होते म्हणतात, असे म्हणतात, हिंडतात. आणि पहिले गोडच खाय, लगन लागेपर्यंत तिखट खाय नाही नवर देव किंवा नवरी ना. आता तर आंधे काय होते, गोडही खाऊन कोणती गोड राहीन आणि तिखटही खाऊन काय तिखट होईन काय, असे बोलतात. आताचे पोरबार असे बोलतात. अमाय मला उशीरच झाला हो बापा. आले काय तुम्ही, चालले होते काय हो? नाही बेबी बाई, उशीर कायचा, बरोबर टायमावर आहे आपण. कल्पना नाही आली? अमाय मारी मा, तिचं ऐन वेळेवर नाही म्हणते, ते ऐन वेळेवरच. आता मग मला चिडचिड लागते म्हणते. अमाय, कल्पनाचंही गौरीचंही तसंच झालं. ते रातच्यानं म्हणे हो आई जाऊ, आता ऐन वक्तावर म्हणते आई वे, असं झालं. तिचंही तसंच झालं, दोघी ऐन एकाच दिवशी. होय मारी मा, तिचंही काय बापरे, होते कधी कधी, येते टाईम एक कधी कधी नाही म्हणते. आता ठीक आहे म्हणली, नको येऊ. चला आता पोट टाईम होईन ना मग आपल्याला. हो चला. अमाय काय सांगू, मी माई बी तारीख घेत होती, पण मी ह्या महिन्याला लेट झाली म्हणून वाचली नाही, तर माई नव्हतं होते ना, म्हणूनच विचारच करून राहिली मी. काय बेबी बाईले नाही सांगितलं काय बा, बोलता बोलणारच होती मी. सांगितलं हो इंदिरा, मला सांगितलं ना. हा तेच ना, बरं जा बापा मग या बारसं करून. हो मारी मा, हो. आतापर्यंत पाण्यात टाकलं असतं आपण, नावही ठेवलं असतं, पाय नाही म्हणून झाले असते. किती वाट पाहता अजून शांताबाईची आणि कांताबाईची. आतापर्यंत आल्या ना, ते माई आई माई वहिनी येऊन गेल्या आणि त्याचीच वाट पाहणं सुरू आहे. मग बोलली तर म्हणता बोलते येईन ना आई, आता येईन ना. कधी येईन तू आत्या राधा, कधी येईन बापा, आत्याची साईड घेतो तू, कधी येईन तू आत्या? हा, बारशाचा मुहूर्त निघाल्यावर रातच्या ना. तुला फोन करून बरोबर सांगितलं होतं ना पहिले का इथं बारसा आहे म्हणून? हा, सांगितलं का नाही सांगितलं बरोबर? म्या नाही केला बाईले, म्या फोन केलाच नाही. म्या फक्त मा आईले फोन केला, मा वहिनीले फोन केला, त्याईले शांताबाईले कांताबाईले आईनं फोन केला. हो सो आई, तुला काय सांगितलं मग त्याईले? म्या काय सांगितलं, म्या बारशाला यायचं म्हटलं, असंच म्हटलं. बस एवढंच म्हटलं का आई? त्या बारशाला ये जा, बस एवढंच म्हटलं काय? हा, मी एवढंच म्हटलं, बारशाला ये जा म्हटलं, असंच म्हटलं. मी दुसरं काय सांगू मी? त्या हे नाही सांगितलं का बारसं कुठं ठेवलं आपण, ते नाही सांगितलं का आई? त्या नाही बा, आता तेव्हा आपला निर्णयच नाही झाला होता ना. रातच्यानं तुनं म्हटला का आपण, त्या तात्यानं तुनं रातच्यानं निर्णय घेतला का आपण हॉटेलात ठेवू बारसं म्हणून. हा, तर आणि सकाळीच कुठं म्हटलं होतं? सकाळीच आम्ही जेव्हा शॉपिंग करायला गेलो होतो गेस्ट सासून, तेव्हा तर घरीच ठेवलं होतं ना आपण बारसं, असं म्हणून ना, घरीच ठेवू म्हणून. का व राधा, हे राधा म्हणतो होत माय, का व शोभा? हा, बरोबर आहे आईचं. ह्या निर्णय तात्याजी ना तुम्ही, आम्ही शॉपिंग करून आलो तेव्हा घेतला ह्या निर्णय का आपण बारसं चांगलं धूमधडाक्यानं करू म्हणून. जेव्हा मी शॉपिंग करून आणली, साराईसाठी कपडे आणले, तेव्हा तुम्हाला तात्याजीला जाग आला, तेव्हा म्हटलं तुम्ही. मग हे तात्काळ तर तुम्ही केलं हे उभं. तोपर्यंत तर मी आई फोन करून दिला होता मा वहिनीले, आईनं बी बाईले फोन करून दिला होता. हो सो असं झालं काय बोटू? मग तू पहिलेच फोन केला होता का मामी दिले पहिले? तर मग ते कसे इथं कसे आले मग? तर मी अजून फोन केलता आणि मग का तुम्ही घरी नको ये जा, डायरेक्ट इकडेच ये जा, असं मी अजून फोन केलता. असं मग आईले काऊन तुला सांगितलं, बाईले काऊन फोन करून दिला म्हणून तू अजून डबल? हा, शांताबाईले कांताबाईले तुला मामी दिले बाईले फोन केला, मग शांताबाईले कांताबाईले फोन करायला काय झालं होतं तुले? त्याईले फोन करून सांगून देते का घरी नको यायचं, डायरेक्ट इकडेच यायचा म्हणून. मैदानातच नाही राहिलं कडे त्याचं. आता अमाय, इथं तर ताला लागला आहे व. बारशाला बोलावलं, आपल्याला गेले कुठं गडे हे सगळेच. होय मारी मा, हे असं कसं असं राहते काय बापा? हा, पाहुणे बोलावा घरी आणि आपण कुलूप लावून जावा तिकडे बाहेर. हो ना बेबी बाई, मी तोच विचार करून राहिली, कुलूप काऊन लागला आहे गडे? शांताबाई, बारसा आजच आहे ना का? आजच तर आहे व बारसं, आजच आहे ना बारसं. थांब, मी तिकडे आईच्या इकडे जाऊन पाहतो, तिकडे असतील सगळे तर. हो, तिकडे ठेवलं असं बारसं तर कदाचित. जाय बरं, जाऊन पाय बरं, ये पटकन जाऊन पाहून. थांबा इथंच तुम्ही, मी बात जाऊन पाहतो, तिथूनच आवाज देतो मग तुम्हाला. हो, जाय पाय. थांब तू श्रावण, तिथंच थांब. बाळा श्रावण, इकडे मा, तू नाही जाऊ.
आपल्या मेन घरी बारसं ठेवतेत बापा. हा, तुझ्या आईनं कुठं ठेवलं हो बारसं? हा, असं तर म्या पहिल्यांदाच पाहिलं बापा. बारशाला बोलावलं न कुलूप लावलं. काय माहित बेबी बाई, आईनं तर म्हटलं होतं का बारसा आहे ये जा, असं तर म्हटलं. तुम्हाला आईनंच फोन केलता ना मायावाल्या, तुम्हाला कसं सांगितलं तर मग आईनं? मले मले असंच सांगितलं बारसा आहे बेबी बाई, ये जा म्हणे. असंच म्हणे मले बी. आहे का तिकडे आहे काय? नाही, तिथे कुलूप लागलाय ना, कोणीच नाही घरी. अमाय, इथेच कुलूप लागलाय, तिथेच कुलूप लागलाय. गेले कुठं गडे सगळे सगळे? कोणीच नाहीये. फोन फोन लावून पाय बरं शांताबाई, फोन लावून पाय. दादाला फोन लावून पाय बरं. हो हो, फोन लावून पाहतो, त्याला माहीतच पडते मग. शांताबाईचा असन फोन, उचला बरं. हॅलो. हॅलो शांतुल्या, काय होय बापा, घराले ताला लागला आहे? कुठं आहे तू सगळे? हो हो बाई, बाई पोचली का तू? हो पोचली मी कांता, तिचं पोरग बेबी बाई. पाहतो तर घराला ताला लागला आहे. इकडले तिकडले दोन्ही घराला ताला लागला आहे. मजाक करून राहिले का आमच्या संग? नाही नाही शांताबाई, मजाक नाही. असं आईनं बरोबर सांगितलं नाही तुले. काय बरोबर सांगितलं नाही? आजचं नाही आहे का बारचं? आई तर म्हणे आजच आहे म्हणे. मी बरोबर ऐकलं ना? आजच आहे बाई, बारसं आजच आहे. मग कधी आहे बापा बारचं? गेले कुठं तुम्ही सगळे सगळे कुलूप लावून? आज बारसा आहे म्हणतो ना, घराले कुलूप लावला आहे. बाई बारसं घरी नाही आहे, बारसं इकडे हॉटेलात ठेवलं आहे. इकडे आहे, सगळे पाहुणे इकडे आले आहे. असं हॉटेलात ठेवलंय. वा रे वा शांतुल्या, आम्हाला सांगतं घरी बारसा आहे आणि बारचं हॉटेलात नेऊन ठेवतं. आईनं सांगितलं नाही बरोबर बाई तुले. आता मी हा ऍड्रेस पाठवतो तुले हॉटेलचा, येऊन जा तुम्ही. हं, इकडे तयारी की सगळं झालं आहे, फक्त तुमची वाट पाहणं सुरू आहे इथं. तर मी पाठवतो ऍड्रेस, त्या ऍड्रेसवर येऊन जा तुम्ही. हा बाई. हो पाठव, येऊन जातो आम्ही. पाठव. हॉटेलात ठेवलं म्हणते बारसं, चला तिथं जाऊ. असं आहे बाई. शांताबाई तू म्हणतं मग बोलू नको, मी बोलतो तर बोलू नाही देत. आपल्याला पहिले सांगायला काय झालं होतं त्याला, का इथे काय म्हणून आपण काय घरी येऊन झटके मारले असते, घरी आलो असतो, डायरेक्ट नाही गेलो असतो का तिथं? हो ना, आईनं सांगितलं म्हणते, आईले सांगता नाही आलं म्हणते. सगळे पाहुणे आले म्हणते काय, तर फक्त आपणच राहिलो का जावाचं? हो सगळे पाहुणे आले म्हणते, तुम्हीच राहिल्या म्हणते येवाच्या, या म्हणते पटकन, तुमची वाट पाहून राहिलो म्हणते. असं म्हणते शांतुल्या. वाट पाहून राहिला, सगळे पाहुणे आले, सगळे पाहुणे आले बरोबर सांगितलं ना, आपल्यालाच नाही सांगितलं. कांता होऊन जाते व चुकी होऊन जाते. जाऊ दे, तू या आईले सांगता नाही आलं, राहू दे. चला, कुठं जावं लागते आता, कोणत्या हॉटेलात जावं लागते, तर चला जाऊ पटकन. वाट पाहून राहिले म्हणते तर बिचार कायले वाट पाहू देतात. चला. काय बेबी बाई, मग कधी माई भल्ली सटकते बा. पहिलेच आता मा वहिनीची आई आणि वहिनी त्याईले कसं सांगितलं चांगल्यानं, तिचे पाहुणे आले. आपल्याला चांगल्यानं सांगायला काय झालं होतं? आईनं नाही तर दादानं सांगता चांगल्यानं, नाही तर वहिनीनं सांगते. हा, झटकाच झाला का नाही आपल्याला? इथं आलो आणि इथून अजून तिथं जा. हो देव, एकच वेळा झाला. चल, हॉटेलाचा ऍड्रेस पाठवला त्यानं, चल आता तिथं जाऊ. शांताबाई, आता आपण घरी नाही येऊ वापस, तिथं हॉटेलातून डायरेक्ट आपल्या घरी जाऊ. हो तसंच करू. आता काय अजून घरी येऊ? तर बारसं झालं का घरी येऊन काय मतलब? मग जे देवाचं आहे ते तिथं देऊन देऊ आपण, आणि तिथूनच आपण आपली गाडी पकडून घेऊ. नाही बेबी बाई? हो बाई, जमते ना. कायले घरी यावं लागते मग अजून? तिकडूनच चाललो जाऊ, जमते. चला आता पटकन या, वाट पाहत असते ते आपली इथं. चला. शांताबाई जाता येईल ना बरोबर त्या पत्त्यावर? चाल ना. हो जाता येते, मला माहिती आहे, मला हॉटेल कोणतं होतं, पत्ता वाचल्याबरोबरच मला समजलं. चल, नाही समजलं तर विचारत जाता येते. चल, बरोबर जाऊन पोचतो आपण. एक जण तरी घरी राहिले पाहिजे, बुल्ले भटाकले पाहुणे आले तर. हो बाबा शांतुल्या, सापडलं. माहित होतं ना मला, मी नाव ऐकलं होतं, माहित होतं मला हे हॉटेल हे वय म्हणून मी बरोबर आली, यायले घेऊन आली. पहिले आईनं सांगितलं आम्हाला घरीच या बारशाले, आम्ही आलो. आणि मग दादा तू काऊन नाही सांगितलं? तर तू विचारायला तर पाहिजे होतं आईले. काय कसं सांगितलं तू? त्याला बरोबर सांगितलं ना, हॉटेलात जेवायला सांगितलं ना, असं विचारायला काय होत होतं? आम्हाला काय झटका झाला असता, आम्ही डायरेक्ट उतरून इथं हॉटेलात आलो असतो. आईनं जेव्हा सांगितलं का नाही तुम्हाला बारशासाठी, तेव्हा ह्या निर्णय झालाच नव्हता. आणि मग ह्या दोघी जणी सासू सुना गेल्या शॉपिंग करायला, तेव्हा त्याच्या बाद मग ह्या निर्णय केला मी आणि तात्याजीनं का हॉटेलमध्ये ठेवा बा. तर मग काही ध्यान नाही राहिलं, सांगायचं का डबल फोन करून सांग बा म्हणून, असं झालं ते. आता याच्या पुढं कधी बी कार्यक्रम असला ना, तर आपला काय निर्णय आहे पुरा आपलं करून घेवायचा, मग फोन करायचे. झालं ना, जाऊ दे कांता, आलो ना. झालं ना, मला नाही समजलं. आल्या ना आता, बसलोय. झालं शोभा,
दे तिले आता शांतापाशी. शांता तू टाक पायण्यामध्ये तिले आणि तू तिचं नाव ठेव. कानात फुर्र करून काय नाव ठेवतं तर नाव ठेव. आणि तिच्या मागं 4 जणी अजून नाव ठेवा आणि मना पायणे. लय उशीर झाला. करून टाका आता कार्यक्रम पुरा. शांताबाईच्या हातानं पायण्यात टाका लागून काय? मी म्हणतो का मा वहिनीच्या हातानं टाकू काय? नाही वा, तू वहिनी का तिची आत्या लागते काय? सगळी आत्या आहे ना तिची. आत्याच्या हातानंच नाव ठेवा लागते. हो काय? आत्याच्या हातानं नाव ठेवा लागते काय? हो, आत्याच्या हातानं नाव ठेवा लागते. दे शांताच्या हाती. शांता घे टाक त्या भाशीले पायण्यात आणि ठेव तिथं साजरं नाव. हो आण मग शोभा. आण मा बाईले माशा भाशीले आण इकडे. आले बापले लालो लो 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 लो. ओ मा झोप आली का बुबू? झोप आली का? आले बाबा. आले बाबाले. आता नाव ठेवा लागते. आता नाव ठेवा लागते. उठा 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 उठा. बरं आई, आता करा तुम्ही पायने चालू. ठेवा नाव. मी थांबतो तिकडे बाहेर. हो ठीक आहे. काय नाव ठेवलं व शांता? आई शोभा. हे पाय शोभा शांतुल्या. हा दोघ्याच्याही नावावर असं म्या नाव ठेवलं बा तिचं. तर म्या नाव ठेवलं तिचं शालिनी. माय मस्त नाव आहे व शालिनी. मस्त नाव आहे नाही व शोभा? हो चांगलं आहे. मस्त नाव आहे माय. आता पाळणा म्हणा एक. हो हो म्हणतो ना. मस्त पाळणा म्हणतो एक. गोड गोजिरी लेक जन्मली कन्या रूपानं लक्ष्मी आली. साजरी करू आज दिवाळी जो बाळा जो जो गजो. इवले डोळे गोबरे गाल काळे कुरडे दाट जावड लाल ओठावर हसू खटाड जो बाळा जो जो गजो. लाडक्या परीचे रूप देखुनी मातानी पिता हर्षली मनी. बाळाची दृष्ट टाका काढूनी जो बाळा जो जो गजो. स्वागतासाठी सजे पाळणा पाळण्यावर झुले खेळणा. खेळणा पाहून बाळ झोपेना जो बाळा जो जो गजो. रंगी बेरंगी मऊ झबले तिळा काजळ टोपर खुले. हाती मनगट्या पायात वाडे जो बाळा जो जो गजो. छकुली भासे चंद्राची कोर तेज पाहता मन विभोर. आईच्या मनी नाचतो मोर जो बाळा जो जो गजो.